अंबरनाथमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मटका चौक आणि महात्मा गांधी शाळेसमोरील चौकात रस्ता दुभाजक बसवण्यात आले. मात्र दुभाजक बसवताना त्यावर कोणत्याही प्रकारचा रंग किंवा रिफ्लेक्टर नसल्याने हे दुभाजक अपघातांना निमंत्रण देत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानकपणे बसवलेले हे दुभाजक वाहन चालकांना दिसत नसल्याने महात्मा गांधी शाळेसमोर अज्ञात वाहनाची दुभाजकाला जोरदार धडक झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अवघ्या 24 तासांच्या आतच हे दुभाजक अस्ताव्यस्त झालेत. काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ ITI समोर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसवले होते. मात्र त्यावर पांढरे पट्टे नसल्याने ते वाहन चालकांना दिसत नव्हते. त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या 2 दुचाकी स्वारांचा अपघातात मृत्यू झाला होता. यामध्ये 23 वर्षीय पवन आमकरे आणि 17 वर्षीय प्रणव गोरीवले यांनी जीव गमावला. आता पुन्हा राज्य महामार्गावर नव्याने बसवण्यात आलेल्या दुभाजकांना रंग किंवा रिफ्लेक्टर नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा पुन्हा समोर आला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत कुमार मानकर यांना विचारलं असता दुभाजकांना रंगकाम करणार आहोत अशी त्यांनी माहिती दिली आहे. मात्र दुभाजक बसवल्यानंतर तात्काळ त्याला रिफ्लेक्टर किंवा रंग का लावला नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दर्शन सोनवणे, MH05 मीडिया, अंबरनाथ.